हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 51वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाईज करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर कालचे शब्द बघूया. इन्फ्लुएन्स, इन्फॉर्मेटिव्ह, इनहिबिशन, इनिशियल अँड इनोसन्स. काल आपण हे शब्द बघितले होते. आज आपण पुन्हा नवीन शब्द बघणार आहोत. जगल, एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे. जस्टिस म्हणजे न्याय. कीन म्हणजे तीक्ष्ण किंवा तीव्र इच्छा असलेला. कीप म्हणजे ठेवणे. काइंड म्हणजे दयाळू. तर आज आपण हे शब्द बघणार आहोत. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघूया आणि एक्झाम्पलही. तर आजचा पहिला शब्द आहे जगल. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. बॅलन्स म्हणजे समतोल राखणे. एकाच वेळी अनेक गोष्टी योग्य प्रकारे हाताळणे. दुसरा शब्द मॅनिपुलेट म्हणजे हातचालाखी करणे. चातुर्याने नियंत्रण ठेवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मिसमॅनेज म्हणजे गोंधळ घालणे. योग्य प्रकारे हाताळू न शकणे. दुसरा शब्द निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. आवश्यक असताना लक्ष न देणे. याचेच उदाहरण बघूया. ही कॅन जगल 3 balls ॲट द सेम टाइम. तो एकाच वेळी 3 चेंडूंची कसरत करू शकतो. नेक्स्ट वन जस्टिस म्हणजे न्याय, योग्य किंवा निपक्ष वागणूक. याचेच समानार्थी शब्द बघूया. फेअरनेस म्हणजे निपक्षता. कोणताही पक्षपात न करता योग्य निर्णय घेणे. दुसरा शब्द इक्विटी म्हणजे समता, समान हक्क आणि संधी देणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इनजस्टिस म्हणजे अन्याय, योग्य न्याय न मिळणे किंवा पक्षपाती वागणूक. दुसरा शब्द बायस म्हणजे गैरफायदा किंवा एकतर्फीपणा, कोणाच्याही बाजूने झुकलेला किंवा निर्णय घेणारा. याचेच उदाहरण बघूया. द कोर्ट एन्शुअर्ड जस्टिस फॉर द विक्टिम. न्यायालयाने पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला. नेक्स्ट वर्ड कीन म्हणजे तीक्ष्ण किंवा तीव्र इच्छा असलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. ईगर म्हणजे उत्सुक, काही मिळवण्याची किंवा शिकण्याची तीव्र इच्छा असलेला. दुसरा शब्द शार्प म्हणजे तीक्ष्ण किंवा चतुर, समजण्याची किंवा निरीक्षण करण्याची क्षमता प्रखर असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डल म्हणजे मंद, कमी उत्सुक किंवा कमी तीव्र. दुसरा शब्द अनइनइंटरेस्टेड म्हणजे अनुत्सुक, कोणत्याही गोष्टीत रस नसलेला. याचेच उदाहरण शी इज कीन टू लर्न न्यू लँग्वेजेस. ती नवीन भाषा शिकण्यास अत्यंत उत्सुक आहे. नेक्स्ट वर्ड कीप म्हणजे ठेवणे किंवा टिकवून ठेवणे किंवा कायम राखणे. याचे समानार्थी शब्द बघूया. होल्ड म्हणजे धरून ठेवणे, काहीतरी न गमावता हाताळणे किंवा कायम ठेवणे. दुसरा शब्द प्रिझर्व्ह म्हणजे संवर्धन करणे, काहीतरी सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत टिकवून ठेवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. लूज म्हणजे गमावणे, काहीतरी हातातून निसटणे किंवा नष्ट होणे. दुसरा शब्द गिव्ह अवे म्हणजे देणे, कोणाला तरी काहीतरी देऊन टाकणे. याचेच उदाहरण बघूया. प्लीज कीप युअर फोन ऑन सायलेंट मोड ड्युरिंग द मीटिंग. कृपया मीटिंग दरम्यान तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवा. नेक्स्ट वर्ड काइंड म्हणजे दयाळू, प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्ण वागणारा. याचेच समानार्थी शब्द बघूया. जनरस म्हणजे उदार, इतरांची मदत करण्यास तयार असलेला. दुसरा शब्द कंपॅशनेट म्हणजे दयाळू, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असलेला किंवा मदतीस तत्पर असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. क्रुएल म्हणजे निर्दयी, कठोर आणि दयामाया नसलेला. दुसरा शब्द हार्श म्हणजे कठोर, रागीट किंवा कठीण वागणूक देणारा. याचे उदाहरण बघूया. शी इज व्हेरी काइंड टू ॲनिमल्स अँड ऑलवेज हेल्प स्ट्रे डॉग्स. ती प्राण्यांबद्दल खूप दयाळू आहे आणि नेहमी भटक्या कुत्र्यांना मदत करते.
तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.